नमस्कार, मी मंगेश मोळे. माझ्या यूट्यूब चॅनल एन्हान्स वास्तूवरती आपलं स्वागत करतो. मित्रांनो, श्रावण महिना चालू झाला आहे आणि या श्रावण महिन्याच्या शुक्रवारी जराजीवंतिका पूजन केलं जातं. अनेकांनी मला प्रश्न विचारला की आमच्या घरी पूजा तर होते, पण या चित्राचा नक्की अर्थ काय? तर आपण एक एक फ्रेम बाय फ्रेम या चित्राचा अर्थ समजून घेऊया. प्रथम आपण त्या नावाने सुरुवात करूया, जरा आणि जिवंतिका. आता ह्या दोघी यक्षिणी होत्या आणि ह्या दोघींनाही जीवनदान देण्याची शक्ती होती. बृहद्रथ राजाला मूल होत नव्हतं आणि मूल होण्यासाठी त्यांनी ऋषींकडे आशीर्वाद मागितला. ऋषींनी त्यांना एक नारळ दिला आणि त्यांना सांगितलं, आपल्या राणीला हा नारळ खाऊ घाल. राजांच्या 2 राण्या होत्या आणि दोघींवरती समान प्रेम असल्यामुळे राजाने त्या नारळाचे 2 तुकडे करून 2 राण्यांना खायला दिले. त्यामुळे झालं काय, तर हे जे मूल आहे ते 2 तुकड्यांमध्ये जन्म झाला आणि त्याला मृत समजून राजाने ते मूल जंगलात फेकून दिलं. तिथून ही जरा नावाची यक्षिणी जात होती. तिने ते मृतप्राय मूल बघितलं आणि त्या मुलाला तिने उभं सांगलं आणि त्याच्यामध्ये जीवनदान फुंकलं. जरेने सांडलेला म्हणून तो जरासंध अशा नावाने प्रसिद्ध झाला आणि मगध देशावरती तो राज्य करता झाला. जिवंती ही जीवाची रक्षा करणारी दुसरी यक्षिणी. ती नेहमीच लहान मुलांचे जीवनाचे रक्षण करते. तिसरं चित्र म्हणजे भगवान नरसिंहदेव. हिरण्यकश्यपूच्या जाचापासून प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी झालेला अवतार. भगवंताचा हा अवतार फक्त आणि फक्त प्रल्हादासाठी म्हणजेच एका लहान मुलासाठी झाला. हिरण्यकश्यपूला असा वर होता की तुझा वध घरात किंवा बाहेर, आकाशात किंवा जमिनीवरती, मनुष्य किंवा प्राण्यापासून शस्त्र किंवा अस्त्र या कशानेच होणार नाही. थोडक्यात तो अमर झाला आणि त्या वरामुळे उन्मत्त झालेला असा तो असुर सर्व प्रजेवरती अन्याय करू लागला. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूंचा प्रिय असा भक्त होता, परंतु या असुराने स्वतःच्या मुलावरती सुद्धा अन्याय आणि अत्याचार करायला सुरुवात केली आणि या मुलाच्या म्हणजेच भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला. या अवतारामध्ये जमीन किंवा आकाश हे न घेता स्वतःच्या मांडीवरती घेऊन, अस्त्र किंवा शस्त्र न घेता स्वतःच्या नखांनी, मनुष्य किंवा प्राणी न होता नरसिंह म्हणजे मनुष्य आणि प्राणी अशा मिश्र रूपात अवतार घेऊन त्याचा पोट फाडून त्याचा अंत करून बाल प्रल्हादाला त्यांनी अभय दिलं. दुसरं चित्र म्हणजे कालिया मर्दन करणारा कृष्ण अवतार. भगवंतांनी या कालिया मर्दनाची लीला करून असं दाखवून दिलं की मुलांचं तर संरक्षण विषारी अशा सर्पाकडनं, कालियाकडनं केलेलंच आहे, परंतु त्या कालियाला ठार न मारता त्याला अभयदान दिलेलं आहे. म्हणजेच निसर्गाचं संरक्षण आणि मनुष्याचं संरक्षण या दोन्हीचा दुवा भगवंतांनी साधलेला आहे. त्यामुळे या चित्रालाही अत्यंत महत्व आहे. तिसरं बुध आणि बृहस्पती हे चित्र. बुध अर्थात बुद्धीचा देवता. तो हत्तीवरती बसलेला आहे. हत्ती हे सुद्धा बुद्धिमान प्राणी गणला जातो आणि याच्यावरती बसलेला बुध तो तुमच्या मुलाला बुद्धी देतो. ही जेव्हा बुद्धी निरंकुश होते तेव्हा पुन्हा मनुष्यामध्ये अहंकार येऊ शकतो आणि तो अहंकार येऊ नये म्हणून त्या बुद्धीवरती अंकुश धरणारा असा तो गुरु जो वाघावरती बसलाय, त्याच्या हातामध्ये अंकुश आहे, असं आध्यात्मिक ज्ञान म्हणजे गुरु. हे आध्यात्मिक ज्ञान त्या जरा आणि जिवंतिका यांचं संरक्षण, कृष्णाचं म्हणजेच विषारी पशूंपासून मिळालेलं देवाचं संरक्षण आणि आपल्या मुलाच्या आयुष्याचं पूर्णपणे संरक्षण करणारा नरसिंहदेव अशा या चित्राचं एकत्रित पूजन केल्यामुळे आपल्या मुलांचं क्षेम, स्थैर्य आणि आरोग्य वृद्धी व्हावी म्हणून हे पूजन केलं जातं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कळवा. माझी ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.